नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसआरजी बॉन्डिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉलिडचे टाइप पाहिले होते, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमरपस सॉलिड. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आजचा आपण टॉपिक बघणार आहोत आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस. या दोघांमध्ये नेमकं डिफरंट काय आहे ते आपण बघून घेऊ. आयसोमॉर्फस म्हणजे काय? 2 or more सबस्टन्स असते आणि ते सेम स्ट्रक्चर देत असते. म्हणजे समजा हे दोघं मार्कर आहेत, एक ब्ल्यू कलरचा आहे आणि एक ब्लॅक कलरचा आहे, पण दोघांचं स्ट्रक्चर कसं आहे? सेम आहे. हेच पॉलिमॉर्फस मध्ये एकच सिंगल सबस्टन्स असतो, पण ते तुम्हाला वेगळे वेगळे स्ट्रक्चर देतात. आयसोमॉर्फस म्हणजे काय? 2 or more substance, 2 or more substance having the same crystal structure. कसे देतात ते? सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. आयसो म्हणजेच काय? सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड isomorphous. In this substance, the chemical composition has the same atomic ratio. त्यांचा atomic ratio कसा असतो? सेम असतो. मी खाली एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला. बघा, सोडियम आणि F फ्लोराइड. Na एक आहे, F किती आहे? एक आहे. सेम आला atomic ratio. Mg एक, ऑक्सिजन एक. दोघांचा atomic ratio कसा आला? सेम. हे पुढचं एक्झाम्पल आहे, ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. त्याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे. त्यानंतर पॉलिमॉर्फस. पॉलिमॉर्फस म्हणजे अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज कॉल्ड पॉलिमॉर्फस. फक्त सिंगल सबस्टन्स असो, पण ते कसं देतात? स्ट्रक्चर 2. आता कार्बन आहे, कार्बन ग्राफाइट देतं आणि डायमंड देतं. पॉलिमॉर्फिझम occurring in element is called allotropy. ज्या एलिमेंट मध्ये पॉलिमॉर्फिझम दिसेल त्याला काय म्हणायचं तुम्ही? allotropy. आता मला सांगा, एक्झाम्पल दिलंय मी. कार्बन हा डायमंड मध्ये असतो आणि ग्राफाइट मध्ये बी असतो. कोणापासून बनतात ते? 100% कार्बन पासून बनतात. पण दोघं कसे आहेत? डायमंड याला चकाकी असते आणि ग्राफाइटला, डायमंड हा तुमचा कठीण असतो आणि ग्राफाइट तुमचा मऊ असतो. पुढचा पॉइंट आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. किती प्रकारे होतात? हे 4 प्रकारे होतात. क्लासिफिकेशन पहिला आहे आपला आयोनिक. आपण नुसतं थेअरी प्रमाणे जर पाहिलं तर तुम्हाला ते थेअरी आठवत नाही. जर त्यांना असं डिवायडेशन करून जर पाहिलं तर लवकर लक्षात राहील तुमचं. सेकंड आहे आपला कोव्हॅलेंट सॉलिड. थर्ड मॉलिक्युलर अँड लास्ट मेटॅलिक. चारींमध्ये सेम असे पॉइंट बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. मग आपण असे 5-5 पॉइंट नुसार मी करून दिलेले, त्यानुसार बघू. पहिलं, आयनिक मध्ये चार्ज कसे असतात बरं? आयन्स नुसार असतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे ते काय फॉर्म करतात? आयन ने चार्जेड असतात ते. कट आयन अँड अनआयन. याच्यात लगेच दुसरा पॉइंट बघू आपण. याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. थर्ड पॉइंट बघणार आहोत आपण. ते कसे असतात? आता आयन्स असतात म्हणजे कटायन आणि अनायन असतील. म्हणजे त्यांचा बॉन्ड कसा असेल बरं? स्ट्रॉंग बॉन्ड असेल की नाही. आणि ते कसे असतात? आयनिक सॉलिड हार्ड असतात. आता हार्ड जर राहिले तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा राहील? हाय राहील. एवढे 4 पॉइंट तुमचे लक्षात आले. शेवटचा राहतो तुमचा एक्झाम्पल. आता आयनिक म्हणजे कटायन आणि अनायन फॉर्म करणारे एक्झाम्पल म्हणजे सोडियम क्लोराइड. तुमचं सोडियम वरती नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि क्लोरीन वरती हा निगेटिव्ह चार्ज असतो. याच्यानुसारच आता प्रत्येकाला पॉइंट नुसार घेत राहायचं. आता याच्यात आयन्स मध्ये आपल्याला कटायन आणि अनायन बॉन्ड फॉर्म होत होते. तो कोव्हॅलेंट मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? समजा आता एखाद्या मित्राने त्याच्याकडे 100 रुपये लागणार होते आणि त्याच्याकडे फक्त 50 होते. मग त्या समोरच्या मित्राने त्याला 50 रुपये दिले, म्हणजे त्यांनी शेअरिंग केली. म्हणजे त्यांच्यात कोणता बॉन्ड फॉर्म झाला?
कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाला. म्हणजे पहिला पॉइंट येतो तुमचा कोव्हॅलेंट. परत सेकंड, त्यांच्यात थोडंसं अट्रॅक्शन पण कोणतं असतं मग कोव्हॅलेंट बॉन्डचं. आता जर त्यांनी शेअरिंग केली असेल म्हणजे त्यांची मित्रता कशी असेल, एकदम पक्की असेल की नाही. म्हणजे ते कसे असतात व्हेरी हार्ड. आणि जर ते व्हेरी हार्ड असतील तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा राहील मग व्हेरी हाय. आता एक्झाम्पल, त्याचं सोपे एक्झाम्पल आहे तुमचं डायमंड. त्यानंतर आपला तिसरा टाइप होता मॉलिक्युलर. मॉलिक्युलर कसे असतात ते मोनो ॲटॉमिक पण असतात आणि पॉली ॲटॉमिक पण असतात. यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे हायड्रोजन बॉन्डचं असतं. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, हायड्रोजन आणि हायड्रोजन यांच्यात हे बॉन्ड असतं. त्यानंतर हे कसे असतात सॉफ्ट असतात. सॉफ्ट असतील तर मग यांचा मेल्टिंग पॉइंट कसा राहील लो राहील. कारण की जेवढी कठीण वस्तू असते तेवढी तिला हिटिंग जास्त लागते आणि जेवढी अशी सॉफ्ट वस्तू असते ती लवकर मेल्ट होऊन जाते. मग त्यांचा एक्झाम्पल आपला सिंपल आहे आपल्या घरातला आईस. आता राहिला तुमचा शेवटचा मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड. मेटॅलिक सॉलिड म्हणजे त्याच्या नावातच आहे, याच्यात असतात मेटल्स आहे मेटॅलिक आयन. त्यानंतर त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण तोच राहील मेटॅलिक बॉन्ड. आणि हे या तिघांपेक्षा थोडे वेगळे असतात. हे पूर्ण हार्ड पण नाही आणि सॉफ्ट पण नाही. म्हणजे ते कसं असतात व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू व्हेरी हार्ड. व्हेरी हार्ड. आता तुमचं शेवटचं आहे मग यांचा मेल्टिंग पॉइंट कसं राहील मग वाईड रेंज मध्ये राहील. एक्झॅक्ट ते हाय पण नाही व्हेरी हाय पण नाही लो पण नाही सांगतात. म्हणजे ते काय राहते तुमचे वाईड रेंज मध्ये. आणि लास्ट एक्झाम्पल आहे तुमचं मॅग्नेशियम मेटलचं. त्यानंतर कॉपर. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने दिले. हे क्लासिफिकेशन तुम्हाला पुस्तकात 2-3 पेज मध्ये ते तुम्ही शॉर्ट मध्ये इथं कोडानुसार करून घेऊ शकता. त्याच्यात आपण आयोनिक, कोव्हॅलेंट, मॉलिक्युलर आणि मेटॅलिक असे 4 प्रकारे तुमचं क्लासिफिकेशन होते. त्याच्यात फक्त आपल्याला चार्ज कोणते आहे, त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतं आहे, ते कसे सॉफ्ट आहे का हार्ड आहे, परत त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे हाय आहे का लो आहे, आणि एक्झाम्पल एवढे 5-5 पॉइंट प्रत्येक याच्यात जरी लिहिले तरी तुमचं पूर्ण क्लासिफिकेशन हे तयार होऊ शकतं. प्लस तुम्हाला फक्त नुसतं विचारलं आयनिक सॉलिड विषयी सांगा त्याविषयी सांगू शकता तुम्ही, कोव्हॅलेंट सॉलिड विषयी सांगा त्याविषयी सांगू शकता, किंवा पूर्ण क्लासिफिकेशन सांगितलं तरी सांगू शकता, किंवा डिफरंट बिटवीन आयोनिक सॉलिड अँड कोव्हॅलेंट सॉलिड जरी सांगितलं तरी तुम्ही सांगू शकता. असे तुमचे 4-5 प्रश्न एवढ्या एका नुसार तुमचे तयार होत आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.